शरद पवार आमचे नेते होते, आहेत, यापुढे सुद्धा राहतील. पण सुप्रिया सुळे, सोनिया दोहान यांच्याकडून खंत व्यक्त. पक्ष सोडणार की नाही केलं स्पष्ट. राष्ट्रवादीतील अंतर्गत फुटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण लागलंय. पक्ष 2 गटात विभागला गेलाय. अशातच अनेक कार्यकर्त्यांनी थोरल्या पवारांची साथ सोडून अजित पवार यांची साथ देणं पसंत केलंय, तर काही जण शरद पवार यांच्यासोबत राहण्यावर ठाम राहिले आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या विश्वासू आणि राष्ट्रवादीच्या लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या सोनिया दोहान अजित पवार गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. सर्व चर्चांना स्वतः सोनिया दोहान यांनी पूर्णविराम दिला आहे. माझी शरद पवारांवर निष्ठा कायम आहे. मी पक्ष सोडलेला नाही असं सोनिया दोहान यांनी स्पष्ट केलं आहे. मी कोणत्याही पक्षात जाणार नाही असंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गट नेत्या सोनिया दोहान म्हणाल्या, मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर ज्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबत काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्यावेळी सुप्रिया सुळे तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला असं म्हणायचं का? धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा, आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढे राहतील. शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळे आमच्यासाठी आदर आहे, पण त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या असं सोनिया दोहान म्हणाल्या आहेत. मी लवकरच पक्ष जोडण्याचा निर्णय घेईन. मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही. सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोक त्यांना का सोडून जात आहेत याचा विचार त्यांनी करावा असंही सोनिया दोहान यांनी म्हटलं आहे. पिछले 20-20, 25-25, 30-30 सालों से मैं 10-12 साल से साहब से जुड़ी हूँ. धीरज शर्मा 18-19 साल से पवार साहब से जुड़े हुए थे. और जब हमें अगर पार्टी छोड़नी थी, हमें किसी को नुकसान करना था, हम तब करते जब इलेक्शन चल रहा था. हम तब करते आने वाले टाइम पे जब किसी एक की सरकार आ जाती. हम उस समय पे पार्टी छोड़ रहे हैं या जिस समय पे ये क्लेम कर रहे हैं कि इंडिया अलायंस की 25 से 30 सीट यहाँ पे आने वाली हैं, हम उस समय पे ये निर्णय ले रहे हैं. और बड़े खेद के साथ हमें ये निर्णय लेना पड़ रहा है. और बड़े खेद के साथ मुझे कहना पड़ रहा है, पवार साहब हमारे लीडर थे, हैं, हमेशा रहेंगे. वो हमारे देवता थे, हैं, हमेशा रहेंगे. लेकिन उनकी डॉटर की एज अ डॉटर बहुत इज्जत है, बट लीडर बनने में शी बिकेम टेरिबली फेल्ड. उन्होंने अपने आप को लीडर प्रूव नहीं किया और इसी वजह से हमें ये निर्णय लेने पड़े. सोनिया जी, क्या ये मान के चला जाए की सुप्रिया सुळे के कारण तुम्ही म्हटलं की सुप्रिया सुळे यांच्या आजूबाजूला असणारी लोक जी आहेत ती कुठेतरी काम करण्यासाठी तुम्हाला अडवत होती, त्या लोकांची नावं काय आहेत नक्की? तुम्ही खुलासा करणार का त्यांच्या नावाची? मैं इतना डेप्थ में नहीं जाना चाहती. उस चीज का मंथन माननीय सुप्रिया सुळे ताई को, माननीय सुप्रिया सुळे दीदी को खुद करना चाहिए कि ऐसा क्या रीजन है कि ऐसे लोग छोड़ के जा रहे हैं जो एक निष्ठा से, जब ऑफिस के ताले तोड़ने थे तब हमने तोड़े, जब लोगों को एमएलए को उठा के लाना था तब हम उठा के लाए, जब एमएलए को शिंदे कट के एमएलए वहाँ पे शिंदे लेके चले गए तब हम वहाँ से गिरफ्तार हुए. ऐसा क्या रीजन है? सुप्रिया ताई को खुद इस बात पर मंथन करना चाहिए, सोच विचार करना चाहिए कि हम इस निर्णय पे आए. तुम्ही म्हणतात की खरं तर तुम्ही कोणताही पक्ष जॉईन करणार नाही आहात तुम्ही म्हणतात, परंतु तुम्ही पुरोगामी विचारसरणीशी तुम्ही जोडलेला गेलेला होता इतके वर्ष. पण आता मग तुमची राजकीय वाटचाल कशा पद्धतीने असणार? तुम्ही भाजप किंवा इतर पक्ष यांच्याकडे वळणार आहात? बिल्कुल नहीं, बिल्कुल नहीं. मैं ऐसा कोई निर्णय नहीं लेने वाली और किसी भाजपा में नहीं जाने वाली हूँ. ना मेरी विचारधारा है, ना ही मैं ऐसी कोई विचारधारा का निर्णय लेने वाली हूँ. और मैं अपने उस पे मैं आप लोगों के सामने आके ये बात कह रही हूँ, हाँ जल्द मैं पार्टी जरूर छोड़ूंगी, या मुझे हो सकता है अभी इसके बाद निकाल ही दिया जाए, लेकिन मैं किसी पार्टी में जाने वाली नहीं हूँ. फिलहाल तो किसी भी पार्टी में जाने वाली नहीं हूँ, ना भाजपा ना बाकी कोई और पार्टी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.